अगं काय हे? बाबा खूप छळलंय त्यांनी आपल्या दीदीला, खूप त्रास दिला. लाखो रुपयांचं 3 वर्षापूर्वी कर्ज घेतलं होतं या माणसाने आणि फक्त 2 EMI भरले. तो नयन कानविंदे, तुमच्यापैकी कोणीही आम्हाला सांगितलं नाही की जिजूंवर इतकं मोठं कर्ज आहे. आज दीदीला भेटल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. का सहन केलं ग तू हे सगळं? एका शब्दानं सुद्धा मला सांगितलं नाहीस तू. का मला कळू दिलं नाहीस तू? कधीपासून सुरू आहे हे सगळं? एवढा छळ झाला तुझा, तू एका शब्दानं बोलली नाही दीदी? अगं का सहन केलंस हे सगळं? बाबा बाबा भूक लागली.
दीदी, तुम्हा तिघींना मी नेहमी सांगायचं, की माणसानं सहनशील असावं, पण इतकं असू नये की समोरचा माणूस आपलं संपूर्ण आयुष्य ओरबाडून घेईल. आपल्यावर अन्याय करतो आणि मुकाटपणे आपण सहन करत राहतो, याला सहनशीलता नाही. का सहन केलंस तू एवढं? हा, कधीच काही कळू दिलं नाहीस. तुला आठवत, लहानपणी बोबड बोलत बाबा बाबा करत मला सगळं काही सांगायचे. मला ती तुला आठवत का? एकदा दीपू आणि दीदी बागेत गेले होते. तिथं दीदीला गोगलगाय दिसली तेव्हा केवढी घाबरली होती. जी रडायला लागली, थांबेच ना. नंतर घराबाहेर पडलीच नाही काही दिवस. हा, आठवतं का? दीदी, मी तेव्हा काय सांगितलं होतं की रडणं चुकीचं नाही. चुकीचं हे आहे की आपल्याला त्रास होत असताना ती गोष्ट आपल्या मनात दाबून ठेवणं. त्रास होणाऱ्या गोष्टी आपण मनात दाबून ठेवतो आणि मग त्या सगळ्यांचा भीतीचा डोंगर तयार होतो. आणि मग नेमक्या वेळी आपण व्यक्त नाही झालो तर त्या भीतीच्या डोंगराखाली आपण दाबले जातो. का गप्प राहिले तर तू? तिथे तू एकदा हे सांगायला हवं होतं. तू एकदा जरी सांगितलं असतंस ना तर ही वेळ आली नसती. माझं चुकलं. मी हे विचारायला हवं होतं तुला. तुमची तब्येत नाजूक होती म्हणून कदाचित तिने सांगितलं नसेल. दीपू, बापाची तब्येत कितीही नाजूक असली तरी स्वतःच्या मुलीवर जर अन्याय होत असेल तर जगातल्या प्रत्येक बापाच्या अंगात 100 हत्तींचं बळ येतं. मला जर या गोष्टी वेळच्या वेळी समजल्या असत्या ना तर मी स्वतः तुला तिथून इथे घेऊन आलो असतो. मी त्या नराधमांना पोलिसांच्या हवाली केलं असतं. तुम्ही मुलींना गैरसमज करून घेता. लोक म्हणतात की लग्न झालं की माहेर तुटत, पण हे साफ खोटं आहे. लग्न झालं असलं तरी जगातला प्रत्येक बाप आयुष्यभर आपल्या मुलीच्या पाठीशी उभा राहायला समर्थ असतो. या गोष्टीची खंत आहे की आम्हाला कोणालाही या गोष्टीची कल्पना तरी कशी नाही आली. दीदी, खूप दुखतंय खरे बाळा. दीदी बघ, दीदी हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आता ना सगळं नीट होणार आहे. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर.
काही नाही होणार दीप. एकदा तू नरकातून मला बाहेर काढलंस, पण आता पुढे सगळं अंधार आहे दीपू. सगळं संपलंय. दीदी, जखमा एका दिवसात बऱ्या होतात का? जखमा बरा व्हायला वेळ द्यावा लागतो, वेळ घ्यावा लागतो. मला माहितीये वेळ हे सगळे मार्ग उघडेल. आणि तू ठरवलंस ना तर 10 दिशा तुझ्या आहेत. तू ठरवलंस ना तर हा अंधार कायमचा दूर करू शकशील. आणि मग बघ, तुझं आयुष्य तुझंच लक्ष दिव्यांनी स्वागत करेल. इंद्रा ऐक ना, आता निघूया ना. अरे दीपिका मॅडम फोन पण उचलत नाहीयेत. नाही सत्तू, मॅडमच्या घरची ख्याली खुशाली कळल्याशिवाय मी इथून निघणार नाही. मग मला इथे रात्रभर जरी थांबावं लागलं ना तरी मी थांबेन. रात्रभर? हो, कारण हे प्रकरण इतक्या सहजासहजी शांत होणार नाहीये. कानविंदे फॅमिली जाम पोचलेली फॅमिली. इंद्रा, बघ, शैतान का नाम लिया शैतान हाजिर. हजर तर झाले, पण आता परत नाही जाऊ शकत. इंद्रा शांत हो. अरे वेड्यासंग काय वागतोयस? अरे मालती काकूने आपल्याला आताच हाकललाय, आणि आता जर इथे राडा केलास ना तर सगळं प्रकरण चिघळेल यार. प्लीज शांत हो ना, प्लीज प्लीज प्लीज. पण मी तुला म्हणालो होतो ना इथे थांबणं आवश्यक आहे. आता तुम्ही इथून अजिबात जाणार नाही. अहो, कुठे निघालात? पोलीस स्टेशनला कानविंदेंची तक्रार करायला. मी त्यांना सोडणार नाही. आपल्या दिदीचे त्यांनी जे हाल केलेले आहेत त्याची शिक्षा त्यांना मिळाल्याशिवाय मी त्यांना सोडणार नाही. दीपू, जाऊन येतो मी. मी येऊ का बाबा? तू इथंच थांब. अहो, लवकर या. बाबा 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 खरंच चूक झाली. बाबा बाबा तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. हवं तर तुमच्या पायावर नाक घासतो. बाबा शलकाच्या पाया पडू का? बाबा तुम्ही सांगाल ते करेन, पण प्लीज आम्हाला माफ करा. तुमची इथं येण्याची हिंमत कशी झाली? बाई 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 बाई. देशपांडे मास्तर, तुमचा राग मी समजू शकते हो, पण आता माझं पोरगं तुमच्या पायावरती नाक घासतंय ना,
तुमचं मन मोठं आहे. करून टाका बघू एकदाचं माफ त्याला. करून टाका. हो ना. अहो, देशपांडे सर, माफी मागणाऱ्यापेक्षा माफी देणारा मोठा असतो ना. अहो, लेकरं लहान आहेत, आपली चुका होतच असतात, पण खबरदार पुढं काही बोललात तर माझ्या मुलीच्या आयुष्याची नासाडी केली. फसवला तुम्ही, छळ केला तिचा. आणि वर मला इथे येऊन उपदेशाचे डोस पाचताय. लाज नाही वाटत तुम्हाला? देशपांडे सर, अहो चिडू नका. शांतपणे विचार करा. मुलीचे बाप आहात ना. हो, आहे मी मुलीचा बाप. आणि त्याचा मला अभिमान आहे. मुलीची बाजू आहे म्हणून माझी बाजू पडती आहे असं मी मानत नाही. आणि का आलात तुम्ही इथे? हा? मी तुम्हाला सांगितलं ना की दीदी तुमच्या घरी परत येणार नाही म्हणून. मग का आलात? ए दीपिका, म्हणजे बाळ तू लहान आहेस ग, अजून तुला काही कळत नाही. जरा गप्प बसतेस का? हो काय बोलताय तुम्ही? हा, एकतर आमच्या मुलीचे एवढे हाल केलेत आणि वर आम्हालाच बोलताय. अहो मालती ताई, तुम्ही तरी समजून घ्या. मुलांचा संसार टिकायला नको का? नको. अहो असं कसं करताय तुम्ही? झालं गेलं गंगेला मिळालं असं समजूयात ना आपण. अहो आमच्यावरती एकदा तरी विश्वास ठेवू बघा. अहो आम्ही नांदवतो ना शलाकाला व्यवस्थित. शलाकाला पाठवा बघू. शलाका बाळ, चल आपल्या घरीच. देशपांडे मास्तर, ठीक आहे छेडी, आणि पाहिजे तेवढं त्याला मारा. हवी तेवढी भडास काढा. पण झालं गेलं विसरून जा. आणि शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बाबा मारा मला, हवं तितकं मारा, सोलून काढा, पण बाबा प्लीज माफ करा. हो मारा मारा, चांगली भडास काढा, पण शलाकाला आमच्या बरोबर पाठवा. बस करा तुमचा थिल्लरपणा. तुम्ही काय वाटेल ते करा, पण शलाका पुन्हा तुमच्या घरात पाऊल ठेवणार नाही.